या सामाजिक माध्यमाच्या स्वरूपात वेगवेगळ्या लोकांशी आपण संवाद साधतो. हे संवादाचं रूपांतर एका वेगळ्या मैत्रीमध्ये आणि अतूट नात्यामध्ये होतं. असंच नातं आम्हा सर्वांचं तयार झालं. मी असेल, किरणदादा असतील, मयूरदादा असतील, अनेक सारे जण आहेत. आता दादा रत्नागिरीचे आहेत, मी माथेरानचा आहे, दादा कर्जतचा आहे. अनेक सारे मित्र एकत्रित आले. याच्या मागचं कारण ही सोशल मीडिया आहे. किरणदादा माझ्या समवेत आहेत. त्यांची ओळख करून द्यायची झाली, तर Instagram म्हणून एक सामाजिक माध्यम आहे. त्या माध्यमाच्याद्वारे भटक्या म्हणून प्रोफाईल आहे. त्या भटक्या प्रोफाईलच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राला एक वेगळं स्वरूपाचं वरदान लाभलं आणि ते वरदान सर्वांच्या समोर मांडत असताना ही सह्याद्री काय आहे? हे दुर्ग काय आहेत? मग ते दुर्ग गिरिदुर्ग असतील, जलदुर्ग असतील, वेगवेगळ्या स्वरूपात आपण अनुभवतो. परंतु असं नाही की प्रत्यक्ष आपण अनुभवाचं सौभाग्य आपल्याला लाभावं. एखादं छायाचित्र आपण पाहावं आणि आपल्या मनाला आत्मीयता लाभावी, आपल्या मनाला शांती लाभावी, की मी देखील तिथे पोहोचतोय. असे छायाचित्र ते त्यांच्या Instagram प्रोफाईलवरती अपलोड करतात. हे झालं त्यांच्या प्रोफाईलच्या स्वरूपात. पण आज जो अजेंडा घेऊन सर्वजण चालतायत, की अवेअरनेस पूर्ण परिसरामध्ये पसरला पाहिजे. तर तो अवेअरनेस देखील घडायला हवा. म्हणून जर निसर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सो कॉल्ड जास्तशाने ट्रेकर्सच्या माध्यमातून जर घडत असतील, तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं कार्य देखील किरणदादाच्या माध्यमातून होतं. त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भटक्या दादा मी मोबाईलमध्ये नाव देखील भटक्या दादाच सेव्ह केलंय. कारण त्यांनी त्याचं नाव हे भटक्या म्हणून सर्वांच्या हृदयावरती राज्य केलंय. तर जेव्हा एखादा नवीन कंटेंट क्रिएटर असेल, तो त्याची कळा आपल्या सर्वांच्या समोर मांडतो. तर त्याला कुठेतरी बॅकअप देण्याचं, त्याला सपोर्ट करण्याचं कार्य देखील दादाच्या माध्यमातून होतं.